राज्य मंत्री योगेश कदम ने रत्नागिरी में आयोजित पत्रकार परिषद के दौरान कोकण सिंचाई परियोजना को लेकर जानकारी दी। उन्होंने बताया कि रत्नागिरी जिले के पोयनार और न्यू मांडवे इन दो परियोजनाओं के संशोधित प्रशासनिक मंजूरी और निधि स्वीकृत की गई है। आगे कदम ने कहा कि घरेलू एलपीजी गैस सिलेंडर की कोई कमी भी नहीं है, इसलिए नागरिकों को सिलेंडर के लिए कतारें लगाने की जरूरत नहीं है और जल्द ही नियमित गैस आपूर्ति शुरू होगी। सुनिए आगे क्या विस्तृत बयान दिया गृह राज्य मंत्री योगेश कदम इनका। डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही। मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन किंवा विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही। डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही। त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10 हजारचा सिलेंडरचा सप्लाय तो डेली चालू आहे तो बंद देखील होणार नाही आहे। त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा। कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत। तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल। पण सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही। आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतो। संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर का विभागवार आपण जर का पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असेल, विदर्भ असेल आणि कोकण असेल, सर्वात कमी सिंचन हे आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं। फक्त 1.5% सिंचन हे कोकणामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने कोकणामधील जे रखडलेले प्रकल्प आहेत, विशेषतः जलसंपदा विभागाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लागले पाहिजेत। ह्याकरिता गेली अनेक वर्ष सन्माननीय रामदासभाईंनी संघर्ष केला आहे। गेली अनेक वर्ष आता मागील 6 वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या जलसंपदाच्या प्रकल्पांना गती मिळावी किंवा त्यांच्या सुपरमा ज्या रखडलेल्या आहेत त्या मिळाव्यात ह्याकरता मी विशेष प्रयत्न करत होतो आणि या सर्वांचा पाठपुरावा करत असताना आज अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांचे मनापासून आभार मानतो। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प खेड तालुक्यामधील हे असलेले प्रकल्प म्हणजे पहिला म्हणजे पोयनार, जवळपास मागील 20-25 वर्ष ह्या धरणाचं काम रखडलेलं आहे, थांबलेलं होतं। तर त्यासोबतच न्यू मांडवे हा जो प्रकल्प आहे त्याचे देखील काम 20-25 वर्ष मागील हे रखडलेलं काम होतं। दोन्हीही कामांना ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे। पोयनारकरता जवळपास 265 कोटी आणि न्यू मांडवे ह्या प्रकल्पाकरता जवळपास 195 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब आणि विशेष म्हणजे मी आमदार असल्यापासून ह्या कामांचा पाठपुरावा करत होतो आणि जे जलसंपदाचे सचिव आहेत दीपक कपूर साहेब, मी ह्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की ह्या सर्वांच्या प्रयत्नांनी आज ह्या दोन्हीही सुधारित प्रशासकीय मान्यता इश्यू झालेल्या आहेत।